आमच्याकडे असलेल्या मांजराला त्याच्या वास्तविक जीवनात जगायला सोडू म्हणजे नेमकं काय करू? त्याला कुठल्या रस्त्यावर सोडून देऊ? परंतु तुमचं म्हणणं मी लगेच ऐकलं आणि लगेच व्हिडिओ केला. हॅलो एव्हरीवन, सुपरमॉम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे एकादशी, तर एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी सुरुवातीला असं वाक्य का बोलले, काल एका ताईंचा कमेंट आला. त्या ताईंचा जो कमेंट आहे ना, मी तो वाचून दाखवते तुम्हाला. सोनाली मॅडम तुम्हाला कमेंट करते, राग येईल तुम्हाला. तुम्ही खूप क्लीन ठेवायच्या हाऊस. आय रिअली अप्रिशिएट, बट नाऊ डेज मला खूप घाण वाटत आहे. तुमचं कॅट किचन ओट्यावर फिरतं, तुम्ही क्लीन करत असणार हे माहीत आहे. इमॅजिन करा, एखादा केस त्याचा पोटात गेला तर किती वाईट घडू शकतं. तुम्हाला खूप वेळा कमेंट करून पण तुम्ही सिरियस घेत नाही आहात. माझं एक रिलेटिव्ह रेबीसमुळे गेला, त्याला झालेला त्रास पाहिला, त्यामुळे मी सावध करते. नाहीतर ज्या फॅमिलीत रेबीज झाला असेल ना, त्याला जाऊन विचारा. तुम्ही खूप जास्त रिस्क घेत आहात. तुमच्यामुळे त्या कॅटच्या वासना पण दाबत आहेत. तो वयात येत आहे, मोठा झाला आहे. उगीच तुमच्या करमणुकीसाठी एखाद्या जीवाला नका त्याच्या वास्तविक जगापासून वेगळं करू. होप सो तुम्हाला समजलं. हा या ताईंचा कमेंट आहे. आणि आय नो की त्या काळजीपोटी सांगताय की बुवा त्याचा केस आमच्या पोटात गेला, तर मे बी जसं त्या कमेंटमध्ये म्हणताय त्यांनी कुणाला बघितलं असेल रेबीस. शेरू जे आहे तो किचन प्लॅटफॉर्मवर फिरतो मला माहिती आहे, परंतु शेरू कदाचित अजून खूप लहान आहे, 6च महिन्याचा आहे. त्याच्यामुळे की काय त्याचे खूप असे केस नाही गळत, कारण की मी बघितलं जी मिष्टी म्हणून जो मेल येतो आमच्या घरी त्याचे पण असे खूप केस गळतात. तर तसे शेरूचे केस नाही गळत, म्हणजे बसला आणि उठला की केस तिथं गळता असं नाही. इव्हन मागे माझे सासू सासरे होते तेव्हा माझ्या सासूबाई पण बोलल्या की माझ्या नंदेकडे जे कॅट आहे ते असे बसून उठले की लगेच त्यांचे केस पडलेले असतात, म्हणे याचे नाही पडत. मे बी हा लहान असेल म्हणून की काय, तर त्याचे एवढे केस गिळत नाही की तो ओट्यावर आला आणि ओट्यावर केस गळले. आणि त्यांनी बघितलं असेल. मी तर खरं रेबीसचं काही खरंच नॉलेज घेतलेलं नाही आहे. आता घ्यावं लागेल सिरियसली, इतकं ते सांगताय तर. पण जरी शेरू आहे आणि तो गॅसवर पुसतो म्हणून असं खूप असं घाण काही नसतं. त्याला तो जिथूनही फिरतो. मी प्रत्येक वेळेस ओट्यावर काही करताना गॅसवर काही करताना कंटिन्यू स्पंजने फिरवत असते, का तर शेरू फिरतो म्हणून. तर अशा पद्धतीने त्यांनी कमेंट केला. त्यानंतर त्यांच्या कमेंटला अजून एक कमेंट आलेला आहे. कमेंटला त्या ताईंना ह्या ताईंनी कमेंट केला आहे की तुम्ही सोनाली ताईंना सावध करायचा प्रयत्न केला होता. तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. सोनाली ताई म्हणजे स्वच्छता असे समीकरण असताना त्यांच्या घरात मांजर कसे, हा तुमचा प्रश्न अगदीच योग्य आहे. मांजर त्यांच्या कट्ट्यावर फिरते, कुठेही जाते, त्याचे केस पडतात, त्या केसांपासून धोका असतो. इंजेक्शन जरी त्याला दिलं असेल तरी देखील त्याच्यापासून धोका असतो. वॅक्सिनेशन केलेल्या प्राण्यांच्या ओरखड्यांमुळे देखील मृत्यू होऊ शकतो. सगळे अगदी बरोबर आहे, पण प्राणीप्रेमी लोकांना हे सगळे सांगून काही फायदा नाही. अहो, माझ्या सासरीही असेच अनुभव मी घेतलेले आहेत. आपण जरी कितीही वास्तव दाखवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना त्याचा काही उपयोग होत नाही. आपण फक्त काळजीने सांगू शकतो. बाकी सोनाली ताईंनी काय करायचं हा त्यांचं तेच ठरवणार. त्यांना जरी मांजराने बोचकरले तरी किंवा कितीही रक्त सांडले तरी त्या मांजर ठेवणारच आहेत. आणि त्यानंतर त्यांनी असंही म्हटलं की बुवा काय सांगता येतं सोनाली ताई, या विषयावर सुद्धा पॉडकास्ट करते. मी विचार केला की आता एवढं त्या काळजीने सांगताय, आणि खरं सांगू तुम्हाला तर मला असं सांगायचं आहे तुम्हाला की आमच्याकडे कधीच पाळीव प्राणी नव्हता, कधीच नव्हता कोणताच. इव्हन माझे मुलं लहान होते तेव्हा त्यांना खूप वाटायचं की कुत्र्याचं पिल्लू पाळावं बा, परंतु माझ्या मिस्टरांना बिलकुल म्हणजे बिलकुल चालायचं नाही. मुलांनी खूप वेळा म्हणायचे ते लहान असताना, परंतु आमच्या सगळ्यांचं हे लक्षात येऊन गेलं होतं की शक्यच नाही बो इथे. प्रतीकची एक फ्रेंड आहे इथे, तिला तिच्या एका मैत्रिणीने ते पाठवले फोटो, आणि मग तिने प्रतीकला पाठवलं की कुणाला पाहिजे का बा, आणि प्रतीकने मला फोटो दाखवला. तर त्या कॅरेटमध्ये 7, 8, 9 असे छोटे छोटे मांजरांचे पिल्ल आणि असा तो फोटो, आणि तो प्रतीकने मला दाखवला. तो बोलला मम्मा हे बघ. म्हटलं आय्या किती क्यूट आहे. तो बोलला घ्यायचं का मम्मा आपल्याला. म्हटलं पप्पा नाही ऐकणार. तो मला सारखं विचारायचा मम्मा घ्यायचं का आपल्याला, मम्मा घ्यायचं का आपल्याला. मग म्हटलं बाबा पप्पांना कसं काय पटवायचं. मग आम्ही काय आयडिया केली, आता मुलं लहान होते तेव्हा पप्पा नव्हते ऐकत, पण आता मुलगाच आमचा 26-27 वर्षाचा व्हायला आला. आम्ही काय आयडिया केली की आम्ही दोघांनी ठरवलं की हो घेऊ. आणि मग प्रतीक डायरेक्ट बोलला त्याच्या पप्पांसमोर की मम्मी तुम्ही मी नसतो, तुम्ही 12-12 तास नसता. मम्मी बिचारी एकटी किती बोर होते, कधी ती रडते, किती सॅड असते आणि तिला किती एकटेपणा फील होतो. तर त्याच्यामुळे आम्ही आता डायरेक्ट आणणार आहे असं सांगून मोकळे झालो. आता आम्ही डायरेक्ट तसं काही निर्णयच घेतला आणि त्यांना डायरेक्ट तो
ऐकवला असं झालं. त्याच्यामुळे तेही विशेष काही बोलले नाही. खरं त्यांना कदाचित ते फील झालं असेल की हा म्हणतो ते बरोबर आहे, आणि त्यांनाही माहिती आहे की एक ठराविक एज नंतर बायकांना हे सगळे प्रॉब्लेम येतात, की त्यांना एकटं एकटं वाटतं, रडायला येतं, सॅड राहता वगैरे, म्हणून की काय ते काही बोलले नाही. आणि मग आम्ही गेलो घ्यायला. तुम्ही ते सगळे व्हिडिओ बघितलेच असेल. तर प्रतीकची एक मैत्रीण कशिश, जे की नाशिकमध्ये, ते तिची एक मैत्रीण आहे सिन्नरची, जे की माझं माहेर आहे, तिच्या घरी ते होतं. आणि आम्ही ते पैसे देऊन विकत आणलं, आणि आम्ही याच्या आधी कुठलंही पाळलं नाही. तर अंताने खरं सांगू तुम्हाला, तर माझ्या डोक्यात बिलकुल असे काहीच विचार आले नाही. म्हणजे माझ्या बहिणी मला इतक्या रागवल्या, खरं सांगते. इव्हन डॉक्टर सुद्धा बोलले ना की तुम्ही त्याला आता नाही ठेवलं पाहिजे, की मला वाकायचं नाहीये, बसायचं नाहीये. आणि आत्ताही मी तुमच्याशी बोलते ना, माझ्या कमरेमध्ये दुखतंय, माझ्या पाठीत दुखतंय, आणि त्याच्यामुळे खूप वेळेस मला खाली तो पळायला करतो. कोणी पण येतं दिवसभरात. आत्ता पण स्वाध्यायाच्या 2 ताई आल्या होत्या भक्ती फेरी करायला, की आज कार्यक्रम यावं तुम्ही, तरी तो बाहेर पळायला बघत होता. आणि त्याला दार उघडलं की तो जिथे कुठे असेल झोपेतून तो उठतो, दाराकडे पळतो, आणि मग त्याला असं पटकन धरावं लागतं. मला खूपदा पटकन वाकावं लागतं, बसावं लागतं, जे माझ्या हेल्थसाठी खूप रिस्की आहे. इव्हन त्याने मध्ये मध्ये माझं ब्लड काढलं, तुम्ही बघितलं, त्याचे बरेचसे नेल्स मला लागतात. दिवसभर शेरू माझ्या सहवासात असतो. इव्हन सुरुवातीला प्रशांतजी खूप त्याला असं जवळ येऊ देत नव्हते, असं लांब 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 करायचे, कारण की त्यांना बिलकुल सवय नव्हती. परंतु तो सुद्धा एक जीव आहे. जसं परमेश्वराने आपल्याला निर्माण केलं तसं त्याला पण निर्माण केलं. आणि बघा, त्याच्या त्या चिमुकल्या डोळ्यांनी तो प्रशांतजींसमोर असा बसून राहायचा, म्याव म्याव करायचा. आणि आम्ही कधीच इमॅजिन केलं नव्हतं की प्रशांतजी त्याला जवळ घेतील, त्याला खायला देतील, आणि ते त्याचे लाड करतील, असं आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं. पण त्याच्या त्या मासूम डोळ्यांनी, त्याच्या त्या निरागस चेहरा, निरागस हावभाव, त्याच्याने प्रशांतजींचं सुद्धा मन जिंकलं. आणि मी 1-2 वेळेस रडले प्रतीकला, की हा खूप त्रास देतो, खूप त्रास देतो. आणि जेव्हा तो त्रास देतो तेव्हा मी ठरवते की नाही आता याला ठेवायचंच आहे. पण मला एक सांगा, आता ते आम्ही त्याला आणलं तेव्हा तो 2 महिन्याचा होता. आता तो जवळजवळ 7 महिन्याचा व्हायला आला. आणि त्याला अचानक असं कुठं सोडून देऊ का? बरं, आम्ही मागे विचारही केला होता, की प्रतीकचं म्हणणं असं की मी त्याला पुढे मागे घेऊनच जाईल, त्याला डायरेक्ट असं देऊन नाही टाकायचं. तर त्याची एक फ्रेंड, मी बोलले पण होते पुण्याला, तिच्याकडे ठेवणार होतो, आणि ती पण तयार होती, आणि मी पण हो म्हटले, प्रतीक पण हो म्हटला. पण प्रशांतजी नाही म्हटले, नाही नाही नको, त्याला आता आपली सवय झाली आहे. आणि प्रतीकने परत असं पण सांगितलं, त्याच्या खूप सगळ्या फ्रेंड्सकडे पेट आहेत, कुणाकडे डॉग, कुणाकडे कॅट. तर तो बोलला की ते आपल्याला मिस करता, सॅड राहता, खात नाही. ते तर काय माणसासारखे बोलून दाखवू शकत नाही ना, की मला आठवण येते, की मला इथं का आणलं, किंवा ते तर काय बोलू शकत नाही बिचारे. तर असं होतं म्हणे. तर मग प्रशांतजी असं म्हटल्यामुळे मग आम्ही कॅन्सल केलं. आणि काय सांगता येत नाही भविष्यात, जसं मी तुम्हाला म्हटलं, मला आत्ताही दुखतंय, पुढे आम्ही कधी पाठवू पण त्याला प्रतीकच्या फ्रेंडकडे, किंवा प्रतीक घेऊन जाईल. इव्हन करीना, जी सुट्ट्यांमध्ये इथे राहिली 10-15 दिवस, तिला तो इतका आवडायला लागला की ती सरळ सांगते, मम्मा त्याला माझ्याकडे आणून सोड, मम्मा त्याला माझ्याकडे सोड. तिला म्हटलं, बाई तू दिवसभर घरात नसते, कॉलेजला असते, आता तिची इंटर्नशिप चालू झाली आहे. तिचं म्हणणं काही नाही, त्या कॅटला सवय असते, त्या एकट्या राहतात, मी बरोबर कॉलेज जवळच आहे, तर मी मधून मधून घरी येईल, त्याला पाणी खायला देईल, त्याची काळजी घेईल. एवढा तिला त्याचा लळा लागला. 12-13 दिवसच इथं होती तर. आणि आम्हाला सगळ्यांनाच त्याचा लळा लागलाय. आणि कधी कधी मी म्हणत नाही, मला सुद्धा असं वाटतं की बाबरे, खूप नाही गळत, थोडेफार गळतं. डायनिंग टेबलवर वगैरे दिसून येतात. हा ब्राऊन कलरचा डायनिंग टेबल असल्यावर, किंवा ब्लॅक कलरचे कपडे मी घातलेले असले प्रतीकने तर खूप लागतात कपड्यांना, तेव्हा कळतं की बाबरे. त्या एका गोष्टीमुळे मला सुद्धा कधी कधी मी प्रतीकला म्हणते, याला जर मी पाठवलं ना, फक्त याच्या केसांमुळे पाठवून देईल. पण त्याच्यामध्ये त्या छोट्याशा जीवाचा काय दोष आहे? आणि त्याला सोडून देऊ म्हणजे असं कुठे सोडू? आम्ही डॉक्टरांशी चर्चा करतो, ChatGPTला विचारतो, AI ला विचारतो, सगळं सर्च करतो आम्ही. त्याचे वेळेवर सगळे रेबिसचे वगैरे इंजेक्शन, त्याचं डिवॉर्मिंगच्या टॅबलेट, सगळं त्याचं व्यवस्थित करतोय. आणि एवढं होऊनही जर आमच्या नशिबात असले तर होईल मग आम्हाला काही, मग अजून काय करणार. हो, काळजी मी माझ्या परीने घेते. मी जो स्पंज असतो आपला स्कॉच ब्राईटचा, त्याच्याने मी सेंटर टेबल, डायनिंग टेबल, किचनचा प्लॅटफॉर्म दिवसातून कितीतरी वेळेस फिरवत असते, की जिथे जिथे तो बसतो आणि जिथे जिथे खाण्याच्या गोष्टी होता, मी स्वच्छता माझ्या परीने पूर्ण घेते. परंतु आता त्याच्यामध्ये आमचा जीव गुंतलाय, सगळ्यांचाच, माझा, त्यांचा, प्रतीकचा, सगळ्यांचाच. आणि नाही वाटत सोडू त्याला. पण मी जसं म्हटलं की भविष्यात सांगता नाही येत आम्ही त्याला कुठे पाठवू, पण प्रतीक घेऊन जाईल, किंवा करीना घेऊन जाईल, किंवा प्रतीकच्या एखाद्या फ्रेंडकडे पाठवते. पण मला जो त्रास आहे त्याच्यामुळे फक्त. पण तुम्ही जे हे सांगता ना की घाण वाटतं, तर घाण वाटण्यासारखं असं काही नाहीये ताई, तर काळजी नका करू, मी तिथे स्वच्छ करत असते. आणि दुसऱ्या पण ताई, त्यांनाही मी हेच सांगेल की मला कळतं तुम्ही काय काळजीपोटी सांगताय, परंतु मी काय म्हटलं, अंताने एवढा विचारच केला नाही. आणलं आणि आता त्याच्यापासून त्रास आहे, किंवा त्याचे केस गळता, किंवा त्याचा खर्चही बराच आहे, तर म्हणून त्याला सोडून नाही देऊ शकत ना. तो पण एक जीव आहे, नाही का, एक लहान मुलासारखं आहे. वाटल्यास मी ते साईडला ते शूट टाकेल, ते चांगलं नाही आहे, कारण तो माझा दुसरा मोबाईल आहे ज्याचा कॅमेरा खूप ब्लर आहे. सॅमसंगचा माझा खूप जुना फोन आहे, हा माझा शूटचा फोन आहे. पण मी अशी झोपलेली होती, तो एकदम असा बाळासारखा माझ्या जवळ येऊन, बाळ कसं असं आईच्या कुशीत झोपतं, असा तो माझ्या कुशीमध्ये झोपी गेला आहे. आणि मग मी ते शूट केलं आणि आमचा फॅमिली ग्रुप, म्हणजे मी, प्रशांतजी, प्रतीक, करीना, त्या ग्रुपवर टाकलं. तर असं फील होतं की बाळच आहे, बहुत छोटंसं बाळच आहे, असं त्याच्याकडे पाहून फील होतं. आणि रोज सकाळी उठल्या तर त्याचं लिटर बॉक्स
उशी जे काही केलेले असतात ते पहिले घेऊन फेकते बाहेर, हँडवॉशने हात स्वच्छ धुते, मग गरम पाण्यात कॉटन डिप करून त्याचे डोळे क्लीन करते, ब्रशने त्याचे केस कोंब करते, त्याच्यानंतर एक स्पेशल नॅपकिन केला आहे तो कडक पाण्यात पिळून त्याचे पंजे क्लीन करते. जसं आपण लहान बाळाची काळजी घेतो ते सगळं त्याचं करावं लागतं. पण ते सगळं करत असताना मी नेटकीच उठलेली असते, माझा अवतार खूप खतरनाक असतो, नाईटचे कपडे असतात, चेहऱ्यावर थोडीफार स्वेलिंग असते आणि ते मी काय शूट करत नाही की बॉसाला शूट करून दाखवू. तर ती सगळी काळजी मी घेते आणि तुमचा उद्देश चांगलाच आहे, तुम्ही वाईट भावनेने नाही सांगितलं की आता घाण वाटतं, केस पडता, आता ते तर नॅचरल आहे, त्याच्यात एवढ्या जीवाचा काय दोष, त्याचे केस गळतात हे तर नॅचरली गळतात ना, त्याला आपण असं घाण कसं म्हणू शकतो. हो, आपण काळजी घेऊ शकतो, जे की मी घेते, मी तुम्हाला सांगितलं. आणि मी जसं म्हटलं की आम्ही त्याला पाठवू पण काय सांगता येत नाही, कारण की माझं दुखणं वाढतंच आहे, म्हणजे मला दुखतंच आहे खूप, कारण की मी खूप वाकत असेल, बसत असेल म्हणून. पण मला असंच वाटतं, आपण बघा जिकडे तिकडे लोक प्राण्यांवर जर कोणी काही केलं ना त्याच्या अगेन्स्ट किती कायदे बनलेले आहे. आता आमच्या घरात कॅट आहे म्हणून मी कॅटच्या रील बघायला लागले, म्हणून काही काही रील मला येतात. कुठली गोष्ट होती माहित नाही, एका माणसाने बघा 12व्या मजल्यावरून ते कॅट बिचारा असं उभं चालत असतं आणि त्याने असं लोटून दिलं, तर ते जागच्या जागी त्याची डेथ झाली. त्याच्यानंतर अजून एक फ्लोअरवर कॅट उचलून बाजूच्यांचं प्लास्टिकच्या पिशवीत टाकलं आणि कुठेतरी सोडून आले. आता सोसायट्यांमध्ये कॅमेरा असता म्हणून हे सगळं शूट होतं आणि मग त्यांच्यावर कारवाया होता. परत अजून एका ताईंची पण मी रील बघितली, त्या एका मावशींशी भांडत होत्या की तुम्ही आमची कॅट कुठे सोडली, खराब करत होते तर तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं. तर प्राण्यांना हानी पोचवणं हे कायद्याने खूप मोठा गुन्हा आहे, तुम्ही मला काही हानी पोचवायला नाही सांगते. पण तुम्ही जे म्हटलं ना ताई की त्याच्या वास्तविक जीवनात, तर मला खरंच नाही कळत आहे त्याच्या वास्तविक जीवनात म्हणजे त्याला कुठे सोडू मी. हो, तो मोठा होतोय, तो वय वाढतंय, त्याचं काही गोष्टी नॅचरली घडायला पाहिजे, त्या पण संदर्भात आम्ही चर्चा करतो, आम्ही डॉक्टरांशी पण बोललोय, त्याचं ते काय ऑपरेशन करावं लागतं वगैरे, जे की अगेन खर्चिकच काम आहे, त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. आमच्याकडे फर्स्ट टाइम आहे, आम्हाला विशेष नॉलेज नाही, आम्ही ज्यांच्याकडे आहे त्यांच्याशी बोलतो, डॉक्टरांशी बोलतो आणि त्यानुसार निर्णय घेतो. माझ्या टाइमपाससाठी म्हणून असं नाही. त्याचा तो फोटो बघितला एकदम अशी तेव्हा तो जन्माला आलेला, काय माहिती त्या फोटोमध्ये त्याचे ब्लू आईज होते, इतकं क्यूट फेस, इतकं क्यूट, आणि एकदम अशी इच्छा झाली की चला आणूया. आम्ही काहीच विचार केला नाही की हा आल्यावर एवढा त्रास होईल, की याचा खर्च याला सगळं ते खूप खूप गोष्टी, आता ते काय बोलून दाखवण्यात अर्थ नाही, तो खरंच आम्ही विचार केला नाही, बघून वाटलं आणावं आणि आणलं. आणि त्यांच्या घरी त्यावेळेस 9 पिल्लं होते, 9, काही मेल फिमेल. आम्ही जेव्हा घ्यायला गेलो बघा 2 होते, अजून ब्लॅक आणि गोल्डन, तो व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनलवर. 3 राहिले होते, 6 विकले गेले होते. आम्ही नसतं घेतलं तर दुसरं कोणी घेतलं. त्यांच्याकडे मेल फिमेल कॅट असल्यामुळे त्यांच्या कॅटला नेहमी पिल्लं होतात आणि ते पिल्लं विकतात, एक प्रकारे त्यांचा तो व्यवसाय असं म्हणू शकतो आपण. तर आम्ही नसतं घेतलं तर दुसरं कोणी घेतलं असतं. आम्ही त्याला एवढं प्रेमाने ठेवतो, त्याची सगळी काळजी घेतो, त्याला जीव लावतो, त्याला एका बाळाप्रमाणे समजतो. आणलंय, आणताना एवढा माझा टाइमपास करायचा, मी काय लहान मुलगी आहे का, मला खेळणं पाहिजे होतं आणि ते खेळणं आणलं. मुलांना माझ्या लहानपणापासून इच्छा होती आणि आणलं. प्रतीकला तो खूप आवडतो. इव्हन तो आणल्या ना मला असं वाटायचं की याला बेडवर नाही जाऊ द्यायचं. खरंच म्हणते तुम्हाला, प्रतीकने त्याला बेडवर, मी त्याला त्याला बेडवर नको घेऊ, आले त्याला पांघरुणात नको घेऊ. आणि आता मीच असं करते, तो कुठे झोपलेला असतो ना त्याला उचलून बेडवर ठेवते, कारण की त्याच्यामध्ये एक जीव गुंतला आहे. ते असं बाळासारखं फील होतं आम्हाला की एक आमचं बाळ आहे असं. तर केस पडणार आहे आणि तो जसं मी म्हटलं लहान असल्यामुळे काय खूप असं बसून उठला आणि तिथे केस आहे असं नाहीये शेरूचं अजून. हो, मांजरांचं आहे, आय नो. मी जसं म्हटलं माझ्या सासूबाईने सांगितलं की वरच्या मांजराचं पण सेम आहे, ते प्रतीकच्या बेडवर बसला होता मिष्टी, तर खूप केस पडले होते. तसं शेरूचं नाहीये. आणि आम्ही त्याला एक ते टॉनिक पण देतो, ओमेगा 3 आय थिंक असं काहीतरी आहे, फिश ऑइल वगैरे, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच, ज्याच्याने त्याचे केस कमी कळतील, तर ते पण आम्ही त्याला देतो. तर तुम्ही वाईट भावनेने नाही केला, परंतु त्या ताई बोलल्या सोनाली याच्यावर पॉडकास्ट बनवेल, तर नक्कीच मी तुमची इच्छा पूर्ण केली. बघा, मेन म्हणजे माझा हा व्हिडिओ बनवण्याचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ज्या ताईंकडे ॲनिमल आहेत कुठले पण, किंवा ज्यांना कॅटचा एक्सपिरियन्स आहे, मांजरचा, तर मला त्यांनी प्लीज कमेंट करून नक्की सांगा की खरंच आपण सगळे वॅक्सिन, इंजेक्शन, सगळी काळजी, मेडिसिन, सगळे डोसेस दिले, त्यानंतर काय ते स्पोट काहीतरी त्याच्या नेकवर असे ड्रॉप सोडतात, तर हे सगळं करूनही रिस्क असतेच का? कारण डॉक्टरांचं म्हणणं तर तुम्ही हे सगळं केल्यानंतर रिस्क नाहीये. तर ज्यांना कुणाला खरंच असे अनुभव आहे, 100% तुम्ही शुअर आहात की सगळं घेत होते बुवा, सगळे वॅक्सिन, इंजेक्शन घेतले तरी सुद्धा रिस्क आहे, असं आहे का बुवा खरंच? आणि त्या ताईंना मी म्हणाल की याला याच्या वास्तविक जीवनात सोडण्यासाठी मग मला पर्याय सांगा, कुठे सोडून येऊ त्याला? मिस्टर, मुलगा तयार होतील की माहीत नाही, परंतु वास्तविक जीवनात जगायला त्याला सोडू म्हणजे नेमकं काय करू मला पण नाही कळत आहे ॲक्च्युली खरंच. कारण त्याला रस्त्यावर तर नाही सोडू देऊ शकत ना आम्ही त्याला खाली. पण आता तरी जरा चिखल आहे, पावसाळा आहे म्हणून नाही सोडत, परंतु एरवी पण सुरुवातीला प्रशांतजी मला सांगता, बघ बरं का, कुत्रे त्याला फाडून टाकतील. कारण सोसायट्यांमध्ये डॉग पण आहेत, काही लोकांनी पाळले, काही असे घुसून येतात आणि त्यांनी जर पाहिलं तर सोडतील का या एवढ्याशा लेकराला, एवढ्याशा पिलाला? सांगा बरं. तर मी तुम्हाला काही वाईट नाही म्हणत आहे, तुम्ही काळजीपोटी सांगितलं, थँक्यू सो मच. परंतु तेच की खूप सगळे प्रश्न आहेत असं. तर आय होप की मला जे काही म्हणायचं आहे ते समजलं असेल. आणि आता ह्या व्हिडिओला तर असं काही नाही आहे, ह्या व्हिडिओत की आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, असं तर ह्या व्हिडिओत म्हणण्याचा भाग नाहीच आहे. पण बघा,
मला सांगा, ज्यांना माहिती आहे त्यांनी नक्की सांगा.